शोभा अखंड नारायणगावची। नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा। नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा। श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शहरातील सिडको परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एका राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख सुयश पाटील यांच्यावर काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिडको मधील दत्त चौक परिसरात घडली। सुयश पाटील हे त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले असताना अचानक काही जण मागून आले आणि त्यांनी हल्ला केला। आरोपींनी कोयत्याने वार करताच परिसरात एकच गोंधळ उडाला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाटील काही क्षण गोंधळले, मात्र त्यांनी स्वतःचा बचाव करत तिथून पळण्याचा प्रयत्न केला। हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही त्यांनी मोठ्या धाडसाने हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली। त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचं समोर येतंय, मात्र या प्रकरणात इतर कोणते कारण आहे का याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे। अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।